नमस्कार, मैं माहिन पठान। स्वागत है आप सभी का कारण न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में। जिले में प्रशासन में भ्रष्टाचार के कई गंभीर मामले सामने आ चुके हैं। कलेक्टर के बहरे होने के कारण संभागायुक्त का कक्ष अब न्याय की लड़ाई का केंद्र बन गया है। गुरुदेव युवा संघ के अध्यक्ष मनोज गेडाम ने भ्रष्टाचार के विभिन्न मामलों पर आक्रामक रुख अपनाया है। प्रशासन की निष्क्रियता का कड़ा विरोध करते हुए अब सीधे कमिश्नर से शिकायत की जा रही है और कार्रवाई की मांग की जा रही है। जय गुरुदेव, नमस्कार। यवतमाळ जिल्ह्यात होणारा भ्रष्टाचार हे सतत जिल्हा अधिकारी यांच्या निर्देशात आणून देऊनही कोणता न्याय मिळत नाही। तसाच नगरपालिकेकडून 1,98,00,000 रुपये गरिबांच्या लेकराला चांगलं डिजिटल शाळा मिळावं म्हणून 2023-2024 मध्ये तरतूद करण्यात आली, परंतु ते डिजिटल शाळा मला कागदावरच आहे। तसेच भूप्रणालीसाठी जे भूमिलेख कार्यालयाला 10 लाख रुपये गेल्या 1 वर्षापासून आले आहे, परंतु त्यांनी कोणताच ते 10 लाख रुपयाचा उपयोग केला नाही। नागरिकाला कोणत्या सुविधा मिळत नाही। तसेच नगरपालिकेकडून जे किरकोळ साहित्य आहे, सिग्नल, लोखंडी सामान, हे त्यांनी बाजारात विकले आहे, त्याचे पुरावे सादर केले आहे। तसेच जे नियोजन विभागाचं जे महत्त्वाचं पद आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या मुख्य अधिकारीच्या मनमानी कारभाराने देण्यात आलं आणि ते नियमानं देता येत नाही। तसेच त्या नियोजन विभागामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला व तसेच या विभागामध्ये अनेक भ्रष्टाचार आहे नगरपालिकेकडे, परंतु जिल्हा अधिकारी यांच्या निर्देशात आणून देऊनही कोणती कारवाई होत नाही। त्यासाठी आता थेट विभागीय आयुक्त यांना आम्ही भेटलो आहे आणि या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि समिती गठीत करून या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे खुलेआम हे अधिकारी भ्रष्टाचार करत आहे हे सिद्ध करूनही यांच्यावर कारवाई का होत नाही, या माझा मोठा प्रश्न आहे। त्यासाठी मी एवढे वृत्तपत्रात बातम्या येत आहे, परंतु हे का कारवाई करत नाही जिल्हा अधिकारी साहेब? या अधिकाऱ्यांवर मेहरबान का आहे, हे माझा मोठा प्रश्न आहे आणि हे सर्व उघडीत आलं पाहिजे। ज्या पद्धतीने खुलेआम नगर परिषद भ्रष्टाचार करत आहे, त्या भ्रष्टाचारावर कुठे ना कुठे आळा बसला पाहिजे। त्यामुळे दुसरे अधिकारी असे भ्रष्टाचार करावं नाही, ते आमची पूरी जनतेची मागणी आहे। जय गुरुदेव। कारण न्यूज के लिए यवतमाल से कलीम खान की रिपोर्ट। डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।